कारण जरी मी दाखवत नसले ना तरी मी खूप पॉझिटिव्ह आहे तुमच्या बाबतीत आणि मला नाही वाटत यात माझं काही चुकतंय। प्रत्येक बायको तिच्या नवऱ्याच्या बाबतीत पॉझिटिव्ह असते आणि मी तर खूप जास्त आहे। झोपते मी। तू जे काही म्हणालीस ते पटलंय मला। आपल्यामधले वाद भांडणं हे चार भिंतीतच राहायला हवं, बरोबर आहे। शनायाला हे तिच्यासमोर बोलायची गरज नव्हती, बरोबर आहे तुझं। आय एम सॉरी। अवी त्या युजलेस वर काय चिडला होता। बाप रे, एका सेकंदासाठी मी पण घाबरले होते। पण अवी चिडल्यावर अजूनच हँडसम दिसतो ना। आणि तो रोज असाच त्या युजलेस वर चिडेल याची पूर्ण काळजी घेणार आहे मी। पण शनाया, जे काही करायचंय ना ते आता लवकरात लवकर करावं लागणारी वेळ फार कमी आहे। तो जे काही फार काळ काही तिकडे थांबणार नाही। हाय बेबी, तुझा आता आवाज ऐकल्यावर खूप छान वाटतंय मला। बीपी स्टेबल आहे आणि भीती पण वाटत नाहीये। अविनाश आणि त्याच्या फॅमिलीमध्ये सिक्युअर वाटतंय मला। पण बेबी सॉरी हा, मी तुला न विचारता यांच्याकडे राहायला आले। नाही, मला माहिती होतं ना की मी अनुप्रियाकडे येते म्हटल्यावर तुला काहीच प्रॉब्लेम नसेल। तेवढं अंडरस्टँडिंग आहे ना आपल्यात। पण बेबी ऐक ना, तू इथे यायची अजिबात घाई करू नकोस हा। तुझं काम संपव आणि मगच परत ये। नाही नाही बेबी, मी इथून कुठेही जाणार नाही। तू जोपर्यंत मला इथे घ्यायला येत नाहीस ना तोपर्यंत मी या घरातच असेन। ओके, बाय, लव यू टू। काय कटकट या म्हाताऱ्याची, जे मला अवीला बोलायचे ते या म्हाताऱ्याला बोलावं लागतंय सगळं। हा म्हातारा ना मला कधीच आवडला नव्हता। आधीपासून मला अवी आवडत होता आणि आता अजून आवडायला लागलाय। लवकरच काहीतरी करावं लागणार आहे। जे के आयुष्यातून कायमचा आउट आणि अवी माझ्या आयुष्यात कायमचा इन।